सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। गणेशाच्या आगमनानंतर गौराईचंही आगमन होत असतं। गणेशाप्रमाणेच गौराईचंही साज शृंगार करून उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं। गौराईचे मुलीप्रमाणे अनेक ठिकाणी लाड पुरवले जातात। याची प्रचिती इचलकरंजीत अनेक ठिकाणी दिसून आली। इचलकरंजीत गणेश आगमनानंतर गौराईचं आगमन उत्साहात झालं। नदी, विहीर आणि पाणवठ्यावरून गौराईचं सवाद्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं। हळदी कुंकू आणि सोनपावलांनी या गौराई घरात आल्यावर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला। दुसऱ्या दिवशी गौराईला गोडधोड नैवेद्य दाखवण्याबरोबर तिला ओझा दिला जातो। त्यामध्ये लाडू, बर्फी, शंकरपाळी यासह अनेक प्रकारचे मिष्टान्न, विविध प्रकारचे चॉकलेट, बिस्किट आणि भेटवस्तूंचाही समावेश असतो। हे सर्व पदार्थ आणि भेटवस्तू गौराईसमोर ठेवून साज शृंगार केलेल्या गौराईची मनोभावे आरती करण्यात येते। त्यामुळे प्रत्यक्षात घरी गौराई अवतरल्याचा अनुभव अनेकांना येतो। आपल्या माहेरवाशिणी मुलींप्रमाणे गौराईचे साज शृंगार करून तिचे लाड पुरवले जात असल्याचं चित्र इचलकरंजी परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये दिसून आलं।